हे बघा, झाले 7 दिवसापासून दीपक भाऊ बोर्डे यांचं उपोषण चालू आहे. पण इथलं जे सरकार आहे निर्लज्ज सरकार म्हणावं लागल. आणि इथला अधिकारी वर्ग जो आहे कुठे गेलात? म्हणजे आज त्यांनी जीवाची बाजी लावली आहे. 7 दिवस झालेत, पण आतापर्यंत तिथं कोणतीही अधिकारी असो किंवा शासकीय कोणी किंवा शासनातला माणूससुद्धा तिथं गेला नाही. म्हणजे यांना इथं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवायच्या आहेत का? धनगरांचा उद्रेक करायचा आहेत का? कारण धनगर शांत आहेत, पण धनगर जोपर्यंत शांत राहतो जोपर्यंत त्याच्या मागण्याचं हे केलं जात नाही. पण जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा उद्रेक 100% होऊ शकतो. आणि त्याची सुरुवात ही उद्यापासून होणार आहे. कारण उद्याची जी क्रांती आहे हा सगळ्यात महामोर्चा उद्या जालना इथं होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रामधून धनगर समाज तिकडे येणार आहेत. आपल्या मेंढ्यासहित कुत्र्यासहित सर्व घेऊन येणार आहेत. आणि वेळ कधी पडली तर हा उद्रेक पण होऊ शकतो. म्हणून माझं या शासनाला सांगणं आहे, धनगर समाजाची 78 वर्षाची मागणी आहे ती संविधानिक आहे, असंविधानिक नाहीच. ती संविधानिक आहे. ती संविधानिक मागणी ही पूर्ण करावी, एवढंच मी इथं बोलतो. तर महाराष्ट्रभरातून जालन्याला आपले समाजाचे नागरिक तिथं पोहोचणार, काय आव्हान करणार? आव्हान हेच करणार आहे, जे धनगर समाज आहेत महाराष्ट्रातले, वाड्या वस्तीवरचे, गावावरचे, तांड्यावरचे, म्हणजे आमचा समाज हा विखरलेला आहे. जरी विखरलेला असला पण धनगर समाजाचे नेते जे बोलतात ते ऐकतात. मी त्यांना सर्वांना अशी विनंती करतो की तुम्ही आता जालन्याकडे कूच करा. आपले मेंढरं वगैरे, कुत्रे वगैरे, घोडे गाडे सगळे घेऊन तिथं जालन्याला या. कारण जालन्याला आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे आम्ही शांत आहोत. म्हणून शांत राहू द्या आणि आमची अंमलबजावणी करा. आमचा जर उद्रेक झाला तर हे तुम्हाला पुरवणार नाही. आपलं नाव? माझं नाव संजय फटाके. सर, काय सांगणार? आज तुमच्या संघटनेकडून विभाग आयुक्तांना निवेदन देण्यात आले, काय प्रमुख मागण्या होत्या? 17 सप्टेंबरपासून आमचे मित्र दीपक बोराडे हे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. आणि आमची मागणी आहे का आम्हाला शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्हाला 36 नंबर सूचीवर धनगरांना हे STचं आरक्षण आहे आणि ते महाराष्ट्र सरकारने लागू केलेलं नाही आहे. आता आज 7वा दिवस आहे. दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मला लाज वाटते. एक वंजारी समाजाची महिला आमची पालकमंत्री आहे, ती बहुजन OBC आहे, तरी त्यांनी अद्यापपर्यंत त्यांना भेट दिली नाही. कलेक्टरांनी अद्यापपर्यंत दीपक भाऊ बोराडे यांना भेट दिली नाही. एका समाजाला सरकार एक न्याय करतं आणि एका समाजाला एक न्याय करतं. मागे काही महिन्यापूर्वी जालना जिल्ह्यातच काही समाजाचं उपोषण होतं. तिथं विभागीय आयुक्त गेले होते आणि विभागीय आयुक्ताला त्या उपोषणकर्त्यांनी डायरेक्ट आईहून बहिणून शिव्या दिल्यात. म्हणजे तिथं विभागीय आयुक्त जाऊ शकतात. आणि जालना जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाजूला अंबड चौफुल्लीवर दीपक बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत. तिथं कलेक्टर जाऊ शकत नाही का? ह्या शासनाने जे काही मॅनेज असे कार्यकर्ते तयार केलेले आहेत, मॅनेज आंदोलन तयार केलेले आहेत, फक्त त्यांनाच हे शासन भेट देतं का जाऊन? का जे नेते आहेत सत्तेमध्ये हे फक्त मॅनेज झालेले आहेत? समजा काही सत्ताधारी पक्षांनी काही लोक सोडलेले आंदोलन करायला, त्यांना ते पाठिंबा देतात आणि काही विरोधकांनी सोडलेले आहेत. आणि ज्याच्या पाठिंबाला कोण नाही त्याच्या पाठिंबाला शासन पण नाही आहे का? आणि दीपक भाऊ बोराडे यांना जर काही झालं, आज त्यांचा 7वा दिवस आहे. आमचा धनगर समाज हा भारतामध्ये खूपच शांत आणि संयमी आहे. आम्हाला ना काना ना मात्र आहे. हा आमचं नाव धनगर आहे. आम्ही जितकं शांत आणि संयमी आहोत. आम्हाला जर दीपक भाऊ बोराडेला काही झालं त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, म्हणजे आजकाल त्यांचं नवीन नाव झालेलं आहे देवा भाऊ, ह्या देवा भाऊची राहणार आहे. आणि धनगर समाज जितका शांत आहे, पण जर तो उठला, जर जागा झाला तर महाराष्ट्रात नाही भारतात ह्याचा उद्रेक होईल आणि ह्याची सर्वस्व जबाबदारी भारतीय जनता पार्टी देवा भाऊची राहील. जय हिंद, जय मल्हार. आरक्षण लागू असताना हे कुठतरी याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही का? तुम्हाला वाटत नाही का उशीर झालाय अंमलबजावणी? आमचा लढा जवळपास 70 वर्षापासून चालू आहे. आणि धनगड ही प्रत्येक पत्रकाराला माझी एक विनंती आहे, धनगड हे कोणताच पत्रकाराचा मित्र नसेल, धनगर असेल. सरकारने आपण अनाडी पिक्चर बघितला असेल, अनाडी आणि अरोरा इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर अनाडीची स्पेलिंग RI येते. तर त्या डचा आणि रचा खेळ केलेला आहे सरकारने. तर आमचं म्हणणं आहे का हिंदीमध्ये ड आणि र हे सारखंच असतं. धनगड ह्याला ST आरक्षण आहे महाराष्ट्रात आणि त्याचा एकही पुरावा नाही आहे. धनगड आणि धनगर ही एकच आहे.
धनगराच्या जागी र लावावे आणि आम्हाला एसटी आरक्षण लागू झालेले त्याची फक्त अंमलबजावणी करावी. जय हिंद, जय मल्हार.